तर काय आहे ही कैऱ्या. कैऱ्या म्हणजे आंब्याच्या झाडाला लागणारे कच्चे फळ म्हणजे कैरी होय. ही प्रामुख्याने काय होतं, उन्हाळ्यात मिळते. चवीला आंबट तुरट अशी कैरी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. पण काय होतं, ही सिजनेबल मिळते. मग नंतर सीझन संपल्यानंतर आपली कैरी खायची अपेक्षा इच्छा जी असते ती तशीच राहते. त्याच्यावर उत्तर म्हणून आपण आज काय बनवणार आहोत, कैरीची जेली. ती बनवणं अगदी सोपं आहे. मी तुम्हाला संपूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. कैरी स्वच्छ धुवून घ्यायच्या. पुसून घेतल्यानंतर कैरीचे वरचे कातडे काढून घ्यायचे आणि कैरी काय करायची, मिक्सरला वाटून घ्यायची. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायची. वाटल्यानंतर हा कैरीचा जो गर आहे ना, तो पूर्णाची जी आपली चाळणी असते त्याने गाळून घ्यायचा आणि जे मोठे मोठे राहतात त्यांना पुन्हा पाणी टाकून वाटून घ्यायचं. त्यानंतर आता ह्या कैरीला थोडीशी चटकदार जिभेला आवडेल अशी चव आणण्यासाठी ह्याच्यात काय करायचं, मस्तपैकी पुदिना घालायचा आणि काळी मिरी घालायची. काळी मिरी का घालायची, कैरीमुळे काय होतं, आपली पचनशक्ती जी आहे ती मजबूत बनते आणि काळी मिरीमुळे आपल्याला भूकला वाढते शरीर. त्यामुळे काळी मिरी आणि कैरी यांचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. हे संपूर्ण मिश्रण वाटून घेतल्यानंतर याला काय करायचं, एका कढईमध्ये घालून घ्यायचं. कढईमध्ये घातल्यानंतर तुम्ही यामध्ये खडीसाखर घालू शकता, आपली चपटी साखर घालू शकता, किंवा मी ही धागा असलेली खडीसाखर वापरली होती. ही खडीसाखर आपल्या शरीराला शांतता, थंड असते, थंडावा निर्माण करून द्यायचं काम करते. त्यामुळे मी खडीसाखर वापरते. त्यात एक धागा असतो, धागे तोडलेली असते. ही तुम्ही अशीच जरी घातली, ज्यावेळेस साखर वितळल्या जाते त्यावेळेस हा धागा अगदी सेपरेट होतो. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट जरी अशीच घातले तरी काहीच अडचण नाही. ही जेली व्हायला साधारणतः 20 मिनटं कमी गॅसवर शिजवायची. खडे मीठ फुल घालायचं करायचं नाही, कारण की ते असं शिजतं ना त्यावेळेस ते बाहेर उडत असतं थोडं. त्यामुळे गॅस अगदी कमीच ठेवायचा आणि याला सारखं हलवत राहायचं, जेणेकरून काय होणार, वरती साय देखील येणार नाही आणि कढईला खाली लागणार सुद्धा नाही. अशी जेली अवघ्या 20 मिनटात तयार होते. पण तिला बाकीची जी प्रोसेस व्हायला साधारणतः 2 ते 2.5 दिवस लागतात. त्यानंतर हे शिजलेलं मिश्रण जे आहे ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं, सारखं करून घ्यायचं आणि फॅनच्या हवेखाली ना 2-3 दिवस त्याला सुकून द्यायचं. ही जे मिश्रण आहे हे उन्हामध्ये ठेवायचं नाही. उन्हात ठेवलं तर साखरेला पाणी सुटायचे शक्यता असते. तुम्ही बघू शकता कसं ताट सोडलं आहे. 2.5 दिवसामध्ये ही जेली आपली अशी छान तयार झाली होती. मग काय करायचं, याला तुम्हाला ज्या ज्या शेपमध्ये आवडतात ना त्या शेपमध्ये मस्त कट करून घ्यायचे. कट केल्यानंतर पहिला पीस खाऊन पाहायचा. चव अप्रतिम अशी चव लागते, खूप छान. म्हणजे खाल्ल्यानंतर एका पीसमध्ये तर काहीच होत नाही, परत परत खावीशीच वाटते अशी चव अफलातून लागते. अगदी आपल्याला ज्यावेळेस मूड खराब होतो त्यावेळेस असं वाटतं नाही का, काहीतरी चटकदार खाल्लं पाहिजे. मग आपल्याला चाटचे आयटम आवडतात ना, सेम हा एक चाटमधला प्रकार आहे जेलीचा. खूप छान अफलातून चव आहे. एकदा खातच राहाल अशी याची चव आहे. हे काप करून घेतले ना, काय करायचं, आपल्याला वर्षभर टिकवायचे म्हणून यांना काय करायचं, पिठी साखर मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि हे पिठी साखरेत घोळायचे. सर्व एक एक सुट्टे घोळवायचे, एक एक पीस काढायचा, घोळायचा आणि तो काचेच्या बरणीमध्ये घालून ठेवायचा. त्यानंतर काचेच्या बरणीचं झाकण जे आहे ते अगदी घट्ट बसलं पाहिजे अशी काचेची बरणी घ्यायची आणि काप व्यवस्थित ठेवून द्यायचे. ज्यावेळेस आपल्याला मूड खराब होईल किंवा काहीतरी चटकदार खायला आवडेल त्यावेळेस हे काप नक्की खाऊन बघा. कैरीमुळे काय होतं, आपल्या शरीरात जे विषारी पदार्थ आहेत ना ते बाहेर टाकले जाते. त्यामुळे आपली त्वचा देखील काय होती, चमकदार होती. त्यामुळे आपण सीझन संपल्यावर देखील काय होतं, प्रत्येक फळाचा आनंद ना सीझन संपल्यावर घ्यावं असं वाटतं. नाही हे फळ त्यावाले भारी लागत होतं. त्यासाठी देखील ही जेली एक असा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.